2012 आणि 2017 मध्ये करून दाखवलं या दोन शब्दांवर मुंबई जिंकली। कोस्टल रोडचं भूमिपूजन मी केलं होतं, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। राज्यातील 8 साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून 1104 कोटींची हमी। सरकारनं मदत जाहीर केलेले कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 12 मार्चपर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडून प्रसाद पुजारीला अटक। शिवसेना नेते चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक। प्रसाद पुजारीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार। पीएफ खात्यामध्ये कागदपत्रांशिवाय माहिती अपडेट करणं शक्य। अकाउंट नंबर आधारशी लिंक केलेल्या सदस्यांना कागदपत्रांशिवाय वैयक्तिक तपशिलातील मुख्य माहिती बदलण्याची ईपीएफओकडून परवानगी। राज्यामध्ये सायबर हल्ल्यातून महत्त्वपूर्ण डेटा डल्ला। तर मागील वर्षभरामध्ये 20 लाख घटना। 5 वर्षामध्ये सायबर हल्ल्यामध्ये 76% वाढ। राज्यातील रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ। राज्यातील 13 लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांचं ई-केवायसी अजून बाकी। ई-केवायसी नसल्यास रेशन बंद होणार। बीएडच्या प्रवेश परीक्षेसाठी विक्रमी नोंदणी। यावर्षी 1,16,500 विद्यार्थ्यांकडून शुल्क भरून अर्ज निश्चित। बीएड अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस सांगणार। होळीसाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 16 विशेष रेल्वे सोडल्या जाणार। सीएसएमटी, एलटीटी आणि पनवेल स्थानकातून 10 ते 25 मार्च दरम्यान या विशेष रेल्वे सोडण्यात येणार।